जय हिंद मित्रांनो, मी कीर्तिक सादडे आज आपल्यासाठी अजून एक स्टेशन जवळचा व्ह्यू आणलेला आहे। स्टेशन पाहू शकता किती जवळ आहे आणि लोकेशन आपल्याला असणार आहे ब्राह्मण सोसायटी। तर सर्वांना स्टेशनच्या जवळ पाहिजे आहे, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण आपण डेडिकेटेड केला आहे। जिथे ग्रँड एंट्रन्स लॉबी पाहू शकता, जिमपासून ते सर्व फिटनेस सेंटर आपल्या बिल्डिंगमध्येच असणार आहे। बिल्डिंग ही रिडेव्हलपमेंटची आहे। आधी 3 माळ्याची होती, आता 7 माळ्याची बिल्डिंग झालेली आहे। तर एंट्रन्स लॉबी झाली आहे, आता ओसी आलेली आहे। बट आता जसा हा आपण फ्लॅट पाहू शकता, हा वास्तूप्रमाणे ईस्ट आणि वेस्ट डायरेक्शनमध्ये आहे, वास्तूप्रमाणे आहे। सो तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही एंट्रीचाही। सुंदरशी ही एंट्री। त्यानंतर आपण लिव्हिंग रूममध्ये एंटर करूया। आता हा लिव्हिंग रूम पाहू शकता, इतका प्रशस्त लिव्हिंग रूम आहे, खूप मस्त वाटतं। एरिया मोठा आहे, तेही ठाणे सिटीमध्ये, जिथे आपल्याला स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल सर्व आपल्या घराच्या जवळ आहे। सो लोकेशनबद्दल आपल्याला जसं मी स्टार्टिंगला सांगितलं ब्राह्मण सोसायटी, तर आपल्याला आयडिया आलीच असेल की गोडबोले हॉस्पिटल म्हणा, सरस्वती शाळा म्हणा की ज्ञानसाधना कॉलेज म्हणा, सर्व काही आपल्या घराच्या जवळच आहे। स्टेशन वॉकेबल डिस्टन्सवर आहे। आता ही फॉल सिलिंग आहे, हे त्यांनी एक सॅम्पल फ्लॅट बनवलेला होता। जर काही कस्टमरला आवडत असेल तर आपण हाही फ्लॅट सेल करत आहोत। त्यानंतर आता आपण एंटर करतो आहे किचनमध्ये। तर किचनला तुम्ही पाहू शकता, पूर्ण फ्लोरिंगला, किचनला, वॉलला टायलिंग केलेली आहे डेव्हलपरने। 2 प्लॅटफॉर्म आहेत, स्पेशियस प्लॅटफॉर्म आहे। त्यालाही स्टँडिंग बाल्कनी डक्ट जो एरिया म्हटला जातो, तोही डक्ट दिलेला आहे। डक्टचा स्पेस बघू शकता आपण, इतका स्पेशियस डक्ट आहे। इथे तुमची इझिली एक वॉशिंग मशीन जी आहे ती इझिली राहू शकते। आउटलेट इनलेटचं प्रोव्हिजन आहे तिथे। त्यानंतर हा सर्व्हिस प्लॅटफॉर्म आपण पाहू शकता। सुंदर हा प्लॅटफॉर्म आहे, स्पेस आहे, सुंदरशी चांगली जागा आहे, कुठेही कंजेशन नाही आहे जागेमध्ये। लिव्हिंग रूम मस्त सर्वात चांगला वाटतो, जो लिव्हिंग रूम स्पेशियस आहे। खूप कमी ठिकाणी आपल्याला स्पेस जो आहे लिव्हिंग रूममध्ये मिळतं, बट हा स्पेशियस आहे। आता हा कॉमन टॉयलेट पाहू शकता, कॉमन टॉयलेटलाही पूर्ण टायलिंग दिलेली आहे डेव्हलपरने। सोबतच डक्ट एरिया जो आहे, डक्ट एरियाही मोठा आहे। आपण आता हा डक्ट एरिया आपण ओपन करून पाहूया। इथे तुम्हाला हवं तसं तुम्ही वॉशिंग मशीन किंवा युटिलिटी तुम्हाला काही हवे आहेत ते तुम्ही इलेक्ट्रॉनिकचे वस्तू बाहेर ठेवू शकता। कवर्ड स्पेस आहे चांगली। आता हा कॉमन बेडरूम आहे। कॉमन बेडरूमचा पण आपण एरिया पाहू शकता। व्हेंटिलेशनसाठी विंडोही आहे, चांगली फ्रेंच विंडो दिलेली आहे। फ्लोअर टू वॉलची सीलिंग आहे। लाईटिंग हे एक फक्त सॅम्पल फ्लॅट आहे। जर तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला लोअर फ्लोअरमध्येही फ्लॅट अवेलेबल आहे, हायर फ्लोअरलाही फ्लॅट अवेलेबल आहे। अवेलेबिलिटी आणि प्राइसिंग जी आहे ही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केली आहे। जरी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स आयडिया नाही कसं ओपन होतं आहे, सो तुम्ही दिलेल्या नंबरवर मला कॉल करा। असेच माझ्याकडे रिसेलचेही फ्लॅट अवेलेबल आहेत। जर आपला फ्लॅट सेल करायचा असेल तेही तुम्ही मला सांगू शकता। आपल्याकडे बऱ्यापैकी फ्लॅट जे आहेत तर कंटिन्यू फ्लो आहे कस्टमर्सचा, तो चांगल्या रेटमध्ये तुमच्या हव्या त्या बजेटमध्ये आपण सेल करून देऊ शकतो। आणि माझ्याकडे रिसेल फ्लॅटही अवेलेबल आहेत। जरी हा तुम्हाला कुठे प्राइसिंगमध्ये वाटत असेल हायर साईड आहे की लोअर साईड असेल, किंवा कार्पेट अजून मोठा हवा असेल तर 890 हवा आहे, 800 हवा आहे, 650 हवा आहे, तर तेही अवेलेबल आहे आपल्याकडे। आता हा एक 2 BHK आहे, सोबतच एकच 1 BHK शिल्लक आहे। सो लवकरात लवकर या, आता दिवाळीचा सण चालू आहे, तर काय सांगता येत नाही की तो राहील की नाही राहील। बट हा जो 2 BHK आहे आपल्याकडे युनिट मोजूनच 4च राहिलेले आहेत, सो लवकर या। आता हा एक 1 BHK आहे। सिटीमध्ये 1 BHK खूप कमी ठिकाणी आहे, बट कार्पेट साईज स्पेशियस आहे, 450+ कार्पेट आहे। जर तुम्हाला हायर फ्लोअरवरती हवे असतील 1 BHK, तेही माझ्याकडे अवेलेबल आहे। 5 पकडीपासून ते भास्कर कॉलनी, माझीवाड्यापर्यंत सर्वकडे आपल्याकडे सर्व काही ठिकाणी 1 BHK, 2 BHK, 3 आणि 4 BHK हे सर्व फ्लॅट अवेलेबल आहेत। रेडी टू मूव्ह इन म्हणा, रिसेल म्हणा, अंडर कन्स्ट्रक्शन म्हणा, सर्व काही अवेलेबल आहेत। आता लवकरच अजून एक नवीन प्रोजेक्ट मी आणणार आहे, तर चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा, जे फ्लॅट बघत असतील ठाण्यामध्ये, नवी मुंबई, पनवेल लोकेशन, वाशी लोकेशनला, तर त्यांच्यासोबत। इथे ही स्टँडिंग बाल्कनी 1 BHK आहे, तरीही 2 प्लॅटफॉर्म आहेत। खूप कमी ठिकाणी असे आपण फ्लॅट पाहिले असतील जिथे डबल प्लॅटफॉर्म आपल्याला भेटते, सर्व्हिस प्लॅटफॉर्मसुद्धा आणि मेन प्लॅटफॉर्मसुद्धा, तेही 1 BHKमध्ये, तर खूपच डाऊट आहे। आणि हा 1 BHK नाही तर मास्टर 1 BHK आहे।
आता आपण मास्टर बेडरूमही पाहूया. त्याआधी हा बेडरूमचा स्पेस बघू शकता. स्टेशन विजिबिलिटी आहे, अनऑब्स्ट्रक्टेड व्ह्यू आहे. एरिया पूर्ण शांत आहे. जर आपल्याला एक चांगलं शांत एरिया आपण बघत असाल विथ कार पार्किंग, तर तुम्ही आजच दिलेल्या नंबरवर मला कॉल करा, साईट व्हिजिट करा. अजून काही डाऊट असतील प्रोजेक्ट रिगार्डिंग तर तुम्ही मला सांगा. डॉक्युमेंट्स काही हवे असतील तर तेही आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. सुंदर हा फ्लॅट आहे. नक्की व्हिजिट करा फॅमिली फ्रेंड्ससोबत आणि आपला स्वप्नांचा जो घर आहे तो तुम्ही बुक करू शकता. तर लवकरात लवकर या दिलेल्या नंबरवर मला कॉल करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला बनून राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमच्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद.